तुम्ही आता मेन्शन केलं, की 18 वर्षाच्या वयोगटापर्यंत जे काही आजार असतात, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टाइज आहात. सो एक ऑडियन्सला जाणून घेण्यासाठी इव्हन मला पण अशी उत्सुकता आहे, की असे कुठले आजार म्हणजे आपण डायबिटीज आता तुम्ही म्हटले डायबिटीज किंवा इव्हन सर्दी खोकला जरी झाला तरी आपण सांगू शकतो, पण लहान मुलं सांगू शकत नाही. तर ॲज अ पॅरेंट किंवा ॲज अन ॲडल्ट आपण कसं ओळखायचं कुठले आजार असू शकतात किंवा त्याचे सिम्प्टम्स काय असतात? अर्ली हं. सिम्प्टम्स आपण असं म्हणू शकतो. अं, लहान मुलांची जी वाढ होते ना, त्याला आम्ही आय-सी-पी म्हणजे इन्फंट, चाइल्ड आणि प्युबर्टी अशा 3 भागांमध्ये आम्ही डिव्हाईड करतो. तर इन्फन्सी म्हणजे साधारण पहिले वयाची 1 ते 2 वर्ष, ज्यामध्ये लहान मुलांमध्ये मूल खातच नाहीये, त्या मुलाची वाढच होत नाहीये किंवा आईचं दुधावरच आहे, वरचं काही खात नाहीये किंवा रात्री झोप लागत नाहीये. ही काही-काही वाढीसंबंधित प्रॉब्लेम्स असतात पहिल्या 1 ते 2 वर्षात खूप कॉमनली बघायला मिळतात. त्याच्यानंतर येतो चाइल्डहूड. या चाइल्डहूडमध्ये लहान मुलांमधला थायरॉईड आणि लहान मुलांमधला डायबिटीज हा आम्हाला प्रकर्षाने बघायला मिळतो. लहान मुलांमधला जो थायरॉईड असतो, त्यामध्ये कधी-कधी गळ्यात सूज येते किंवा कधी-कधी त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणजे उंची आणि वजन जे व्यवस्थित वाढायला पाहिजे, ते योग्य गतीने वाढत नाही. सर्वसाधारणपणे आम्ही आई सांगतो, की जर तुम्हाला वाढीच्या वयामध्ये तुम्ही त्यांची उंची जर मोजत राहिलात, तर 6 महिन्यात 1 इंच किंवा वर्षाला 2 इंच ही एका मुलाची-मुलीची उंची अ, बालवयात म्हणजे प्युबर्टी नाही त्याच्या आधी, एका वर्षात 2 इंच उंची वाढली पाहिजे. सो एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं जर बुटांचं माप म्हणजे शू साइज जर वाढत नाहीये, कपड्यांचं माप जर 6 महिने झाले, वर्ष झालं, एकाच मापाचे कपडे जर मुलगा घालतोय किंवा वर्गातली इतर सगळी मुलं पुढे निघून चाललेत आणि तो मुलगा वाढत नाहीये. तर हे टिपिकली चाइल्डहूडमध्ये आम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर येते ते प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे ज्याला आपण किशोरावस्था, पौगंडावस्था म्हणतो. तर या प्युबर्टीमध्ये अनेकदा मुली प्रकर्षाने जर तुम्ही बघाल तर, आजकाल तुम्हाला बघायला मिळतं, की या मुली कधी-कधी खूप लवकर मोठ्या होऊन जातात. म्हणजे किशोरावस्था त्यांना लवकर येतेय. वयात येण्याची प्रक्रिया जी साधारण 10व्या वाढदिवसानंतर शरीरात बदल घडले पाहिजेत आणि साधारण 12व्या-13व्या वर्षी मुलींना महिना सुरू होतो किंवा मेन्सेस सुरू होतात. तर आजकाल ही सगळी प्रक्रिया खूप लवकर व्हायला लागली आहे. सो हा पण एक प्युबर्टी संबंधित एक आजार आहे, जो जो ओळखला गेला पाहिजे लवकर. तसंच मुलांमध्ये उलटं म्हणजे जो मुलगा आता 13, 14, 15 वर्षाचा झाला आहे, पण त्याला अजून वयात येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. म्हणजे टिपिकली माझ्याकडे 9वी-10वीतली मुलं येतात, की "सर माझी उंची वाढत नाहीये" किंवा "वर्गातल्या माझ्या मित्रांना मिशी उगवली आहे, दाढी उगवली आहे, मला कधी येणार?" सो हा आपल्याला क्षणिक थोडासा चमत्कारिक किंवा गमतीचा विषय वाटतो, की "अरे थांब बाबा, येईल तुला दाढी येईल, मिशी येईल." पण त्या मुलासाठी, त्या 9वीतल्या 10वीतल्या मुलासाठी तो एक खूप सायकॉलॉजिकल एक स्ट्रेस किंवा ट्रॉमा असतो, की त्याला त्यावेळेला योग्य ती मदत मिळाली पाहिजे. तर हे हे प्युबर्टी झालं. या व्यतिरिक्त कधी-कधी लैंगिक विकासाच्या समस्या असतात. म्हणजे एक मूल जे जन्माला आलंय, ते नेमकं पुरुष आहे की स्त्री आहे, म्हणजे बॉय आहे की गर्ल आहे, हे कधी-कधी समजत नाही. अशा प्रकारची एक हॉर्मोनची त्यांची एक वेगळ्या प्रकारची रचना असते. सो हा देखील एक हॉर्मोन्स संबंधित आजार आहे. आणि खास करून लहान मुलांमध्ये आणि वयात येताना आजकाल आम्ही बघतो आहे ती मोठी समस्या जी लॉकडाऊननंतर आणि कोव्हिडनंतर खूप प्रमाणात वाढली आहे, ती म्हणजे डायबिटीज. सो डायबिटीजमध्ये ज्यामध्ये लहान मुलं अ, खूप जास्त लघवी करतात, ज्यांना खूप तहान लागते, भरपूर जेवण करतात, पण तरी देखील वजन त्यांचं कमी-कमी व्हायला लागतं. सो हे डायबिटीजची समस्या आजकाल खूप कॉमनली लहान मुलांमध्ये बघायला मिळते. आणि शेवटी मी म्हणेन, की ओबेसिटी किंवा स्थूलता याचं प्रमाण तुम्ही पण बघत असाल, की शाळांमध्ये तुम्ही आणि मी लहान होतो तेव्हा आपल्या 50-60 मुलांच्या वर्गामध्ये 1 किंवा 2 छोटी मुलं स्थूल असायची. आजकाल जवळ-जवळ 20-30% मुलं वर्गामध्ये स्थूल आढळतात. सो स्थूलता आणि त्याच्याशी संबंधित सगळे आजार, हे देखील हॉर्मोन संबंधित आजार आहेत. सो पालकांनी उंची आणि वजन हे दर 6 महिन्यातून बाळाचं मोजलं पाहिजे आणि ते एका चार्टवर ज्याला आम्ही ग्रोथ चार्ट म्हणतो त्याच्यावर प्लॉट केलं पाहिजे. आणि जर तो मुलगा किंवा मुलगी व्यवस्थित वाढत नाहीये उंची वजनामध्ये किंवा वजन खूप जास्त वाढतंय किंवा लैंगिक विकासाच्या समस्या वाटतायत, तर त्यांना कुठे जायचं? तर त्याचं उत्तर आहे एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे हॉर्मोन स्पेशलिस्ट.